हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चला तर मस्त असं चीक गरम केलेला होता, कुरडईचा चीक असतो ना तो, त्याच्यामध्ये मस्त साजूक तूप साखर किंवा गूळ ॲड करून आपण मस्त गरम करायचा, खूप छान लागतो। चला तर आपली कुरडई पण छान मस्त सुकली गेली आहे। तर आज काल असं पावसाचं वातावरण होतं, भीती होती, पण कुरडई बघा अशी बारीक सोरायची केली ना इतकी वाळलेली की तळू पण शकतो अशी झालेली आहे आणि किती छान वेडा वगैरे आलेला आहे, बघू शकतो हे बघा। सई पण दाखवते तुम्हाला डिटेलमध्ये, रेसिपी वहिनींच्या चॅनलवरती भेटेल बघायला, नक्की बघा, म्हणजे तुम्ही करू शकतात घरी आमच्यासारखी मस्त पांढरं शुभ्र कुरडई। भरपूर झालं मम्मी, किती छान वाढलंय ना, लय भारी झालं ना, लय छान औषधांना तर लय आवडलं। तू पण काढते का सई? इकडं बघ, गोणीवरच्या पण वाळल्या का? इथं काढ पुरलं नव्हतं, पण गोणीवरचे पण वाळलंय ना, हे बघ गोणीवर पण छान झाल्या, ते छान सुकले या पण मस्त झाल्या। अगं मम्मी मला ओली कुरडई खायची होती, ती सगळ्याच झालंय मस्त, या पण छान झाल्या। आणि कुरड्याने त्या काची सारख्या झालेल्या, इतक्या भारी झाले, इतक्या म्हणजे आम्हाला एवढं मेहनत घेतलेलं काहीतरी फळ, एवढा सुंदर कुरड्या झालेले, छान झाल्या, मस्त पांढरा शुभ्र कलर आलाय। आता रात्रीची वेळ आहे तरी पण मस्त दिसते, बघू शकतात, हे बघा किती सुंदर वाटते ना। तुझे पप्पा कुठे गेले? गच्चीवर असल्यामुळं टेन्शन पण नाहीये, म्हणजे दिवसभर कुरड्या मस्त वाळल्या आपल्या आणि निवंत काढतोय आपण। खाली म्हणजे अंगणात घेतल्यावर थोडंसं होतं धूळ वगैरे, म्हणजे आता गाड्या वगैरे येतात त्याच्यामुळं, पण आता सोय झाली आहे, गच्ची खूप मोठी झाली आहे त्याच्यामुळं गच्चीवर तर खूप छान वाटलं आहे। आणि गच्चीवर चूल केली होती आम्ही, तर तुम्हाला सगळा व्हिडिओ डिटेलमध्ये येणार आहे प्रियंकाचा। तर खूप भारी वाटलं आहे आम्हाला गच्चीवर कुरड्या करायला पण, आणि आपल्या कसं घरगुती असतात थोड्या असताना त्याच्यामुळं होऊन जातात, पण जास्त क्वांटिटीमध्ये नाही गच्चीवर करू शकत, थोड्या 15 ते 20 किलोपर्यंत करू शकतो आपण। बघू शकतात किती पांढरी शुभ्र मस्त कुरडई झाली ना। बऱ्याच त्यांच्या काल कमेंट होत्या की खरंच खूप पांढरी शुभ्र झाली आहे, तर खरंच खूप छान झाली, म्हणजे आपण मेहनत घेतली ना, मेहनतीचं जे फळ छान भेटलं की मनालाही छान वाटतं। चला तर तुम्हाला आता इथून पुढे नागलीचे पापडही कसे करतो तेही तुम्हाला बघायला भेटणार आहे व्हिडिओमध्ये, त्यामुळे ज्या ताईंनी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या सईला ही कुरडई काढण्यात खूप आनंद वाटत होता, ती ही कुरडई काढत होती, मला म्हणते माझाही व्हिडिओ घे, आणि मस्त असे कुरुम कुरुम खाण्याचंही चालू होतं। चला तर आज मस्त गच्चीवरतीच आमचं ठरलं होती की स्वयंपाक करू, स्वयंपाक करायचं म्हणजे आता कुरडयांच्या दिवशी आम्हाला म्हणजे बाहेरून भाज्या मागवणार होतो कारण थकलो होतो, आणि त्यानंतर आज मस्तवरती ना पोळ्या करायच्या होत्या, कारण म्हटले चला घरी पोळ्या करूया। सईचं चाललं होतं इकडे माझ्या ओढणीची साडी नेसून बघण्याचं काम, मुलीची पहिली साडी आईची ओढणीचं असते, तर तिची चालू होती बडबड, तिचंच म्हणजे दुपारी 5 वाजेपासून तिचं हेच खेळणं चालू होतं, माझ्या ओढणीसोबत तिची साडी घालण्याचंच काम चालू होतं। आणि हे बघा पदर बदर कशी सावरते ना, तर आपल्या सईला खूपच आवडतं मस्त साडी वगैरे घालायला, तिला म्हटले घालायच्या वेळेस घालणार नाही, ड्रेस घालशील ना, आता बघ कशी, तर लहान मुलं असंच करतात, मस्तपैकी खेळत होती तिचा काही तसा त्रास नसतो। हे बघा तिलाही खूप छान वाटलं होतं। त्यानंतर मस्त चूल, चला मस्त असं आहे ना, तेल आता तापलं होतं, तर पहिले कुरडई तळून घेतली, आणि आजच कुरडई केली तरी पण थोडंसं म्हणजे एक ऊन द्यावं लागतं कुरडईला, कारण 2 ऊन दिल्याशिवाय मस्त अशी कुरडई अशी एकदम छान काही म्हणजे वाळत नाही, पण आज म्हटलं चला, तर आता कुरडई केल्यानंतर नवी कुरडई खाण्याचा सगळ्यांनाच एक उत्साह असतो, कधी तळू कधी खाऊ, आणि नवी कुरडईची चव एक वेगळीच असते। तर मस्त गरम गरम म्हणजे मस्त तळल्या आणि खूप छान अशा मस्त उठल्या होत्या लगेच,
तर दुसऱ्या दिवशी पण सकाळी तळल्या होत्या, कारण जर नवीन नवीन आपण उन्हाळ्याचा कोणताही पदार्थ करू आपण लगेच तळून खातोच, 1-2 दिवस तेच असतं, तळणं खाणं असंच असतं आपल्याकडचं. तर आम्ही पण असंच करतो, सगळेच करत असतील असं नवीन नवीन पदार्थ 1-2 दिवस खायचा, त्यानंतर डब्यात भरलं की मग आठवणच नाही काढत आपण लवकर. तर आता सणवार असला कमी आपण कुरडई तळ, पापड तळ असं असतंच आपलं सगळ्यांचं. चला मस्त चुलीवरती इकडे मस्त कुरड्या छान अशा फुलत होत्या, खूप छान वाटत होत्या आणि टेस्ट पण खूप छान झालेली होती. टेस्ट म्हणजे मीठ वगैरे सगळं काही बरोबर टाकलेलं होतं असं. तर तुम्हाला सगळ्या अंदाजेनुसार सगळं काही व्हिडिओ वहिनींच्या कुक विथ साक्षी या चॅनलवरती तुम्हाला सगळं काही व्हिडिओ डिटेलमध्ये बघायला भेटेल, तुम्ही घरी करू शकतात. चला आपले मिनी ब्लॉग पण येणार आहे. इकडे तर छान मस्त पोळ्या करायला बसलोय, म्हणजे मस्त तळून झालाय. वहिनी लाटते, मम्मी भाजते, कुरड्या खाण्याचं पण चालू आहे. नवीन कुरड्याची टेस्ट कशी आहे? आणि गच्चीवर तर स्वयंपाकाला इतकी मजा येते, असं वाटतंय का रोज स्वयंपाक इथंच करावं, इथंच जेवावं. तुला एकदा साक्षी, तुला कसं वाटतं? इथं मम्माला बस हवेशीर मस्त. चुलीवरच्या स्वयंपाकाची चव पण खूप छान असते आणि बाजरीच्या भाकरीत अजून भाकरी वाटतं. पण बाजरीच्या भाकरी सकाळी छान वाटते खायला. चला तर भाज्या पार्सल मागवल्या होत्या मस्त ना, काजू पनीर मागितलं होतं आणि एक शेवभाजी, दूध शेवभाजी मागितली होती. बाहेरून पार्सल पण आलं आणि आमचं जेवण वगैरे झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त कुरडई तळली, कारण छान मस्त वड्याची भाजी केली होती, म्हणजे सांडग्यांची भाजी. तर त्यासोबत मस्त कुरडई तळायची होत्या नवीन सगळ्यांनाच. कालचे म्हणजे कालही खूप तळूनही आम्हाला असं वाटलं की दुसऱ्या दिवशीही तळावं. तर म्हटले दुसऱ्या दिवशी कशा उठतात, तर खूप छान मस्त म्हणजे 12-1 वाजता तळल्या असेल आम्ही. थोडंसं ऊन दिलं आणि त्यानंतर मग आम्ही तळल्या, तर खूप छान फुलत होत्या, मस्त झाल्या होत्या. किती पांढरं शुभ्र दिसत आहे ना. तर चला बऱ्याच त्यांनाही खूप आवडल्या होत्या. आणि मग आमचं सकाळचंही जेवण वगैरे झालं, जास्त काही शूट घेतलं नाही. तर चला, तर इकडे आता तुम्ही म्हणशाल तू इकडे आहे, तर मिस्टर गेलेले आहे फिरायला. कुठे गेलेले ते तुम्हाला पुढे सांगेलच मी. तर आता 2-3 दिवस ते नाही आहे घरी, तर ते फिरायला गेलेले. मला काही जायचं नव्हतं, म्हणजे आता आम्ही जाऊ नाही शकत, त्यामुळे मी काही गेली नाही. आणि छान मस्त आता पातोड्या रशी करायची, तर इकडे मी मस्तपैकी आता खिशी घेते, मला एक खिशी घ्यायला. तर आज आमचं मस्त असा पातोड्यांचा बेत आहे, रशी पातोडे. तर आता खिशी घ्यायची आहे, तेलामध्ये ना हिरवी मिरची, लसूण, जिरे पेस्ट करून टाकली आहे. त्याला थोडंसं परतून देते आणि त्यामध्ये जेवढं पीठ तेवढंच पाणी घेऊ व त्याची आपण मस्त छान असं खिशी घेणार आहे. आमच्याकडे याला ताट खापटणं पण म्हणतात. आता पाण्याला उकळी येऊन देऊ, थोडे मीठ टाकू, मीठ. चला तर आता रशी पातोड्या करायच्या होत्या, तर इकडे ना छान मस्त आहे ना खिशी घेत होते मी पातोड्यांसाठी. तर थोडं थोडं पीठ टाकून लगेच एका साईडने हलवत होते. मासवडीची खिशी जमते आणि हे आपले पातोडे पण खूप छान झाले, याला ताट थापणं ही म्हणतात. चला तर इथेच आजच्या व्हिडिओची एंड करता. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर अशाच छान व्हिडिओसह आपण लवकरच भेटू. तोपर्यंत सगळ्या ताईंना बाय बाय.